प्रिया हिरण्यमयी लक्ष्मी जातो वेद महावह आदरा पुष्करिणी पुष्टी पिंगला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातो वेद महावह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनपकामिनी यस्य हिरण्य प्रभुतं बाहो धस्वशान विद्ये पुरुषानहम् यशुचि प्रयतो भूत्वा जुहाद्यज मनोहं सुप्त पंचदश च श्रीकाम सततं जपेत् पुन्हा आता पुरुष सुप्त पुन्हा पाणी घ्यायचंय मंत्र म्हटल्यानंतर श्री गणेशाय नमः पुरुष सहस्राक्ष सहस्रपात संभूमी विश्वतो ऋत्यान्निषाण्डगुलम् पुरुषम एवेद सर्व यत उत यच्च भव्यं मुतामृतत्वस्य शानायतेन्नातिरोहति एता मानस्य महिमा तो याज्य पुरुषः पादस्य विश्वभूतानि तिपादस्य अमृतदिवि सः भवत् पुनः ततो विश्वेत्कर्मात् शासनाशने अभि तस्माद् विराळ जायत विराजो अधिपुरुषः स जातो अन्तरिक्षत पश्चात् भूमिमत पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमन्वन्तत वसन्तो अस्यासि राज्यं ग्रीष्मं हिन्द शरद्भवि तं यज्ञमहर्षि प्रोक्षं पुरुषं जातमग्रतः तेन देवा जयन्ते सादा ऋषयच्छये तस्मात् ज्ञातः सर्वोत्तमं समृद्धं वृषदाज्यं पशुता चक्रे वायव्या नारायणान् ग्रामच्छये तस्मात् ज्ञातः ऋच सामान्य जनित्रे छन्दासि जनित्रे तस्मात् जुतस्मात् जायत तस्मादश्वा अजायन्ते एके चोभयादतः गावो जनित्रे तस्मात् जाता अजावय यत्पुरुषं वेदतु कतिदाव्य कल्पयन् मुखं किमस्य को बाहु काहुरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुरार्जन कृत उरु तदस्य देवेश पद्मम्या शूद्र अजायत चंद्रमा मनसो जातच्च सूर्यो जायत मुखान्द्रिज क्षाणिज प्राणाद्वारे जायत नाभ्यांसी दन्तरिक्ष शीर्णद समवर्तत पद्मम्या भूमितिश श्रोतां तथा लोका कल्पयान् सप्ताशयं परिधयेशियं सप्तं समिदाकृतः देवायज्ञं तत्त्वानां बन्धनं पुरुषं पशुं यज्ञेन यज्ञमजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासनं देहं नाकमहिमान सचंद्रेत्र पूर्वे सांध्या सन्ति देवाः आता फलश्रुती म्हणणार आहोत हात जोडून बसायचं पद्माने पद्मरूप स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 11 वेळा गायत्री मंत्र घ्यायचा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् पाणी टाकायचं 11 वेळा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सगळ्यांनी 11 वेळा घ्यायचंय पाणी टाकायचंय मंत्र म्हटल्यानंतर सगळ्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता चमच्यामध्ये पाणी घेतलं जसं की आपण गरम करू दे अशी कल्पना करायची. स्वामींना गरम पाण्याने आंघोळ घालायची. ते पाणी कापूर आहे काही ती नका हळद टाका स्वामींच्या डोक्यावर. त्याच्यानंतर कापुराचा एकदम बारीक भुगा करून स्वामींच्या डोक्यावर टाका. स्वामींच्या अंगाला लावायचा साबण आहे हा. आता तो सगळा स्वच्छ तो आपल्या मुलाला आपण कसं आंघोळ घालतो तसं स्वामींना आंघोळ घालतो. त्या कापूर हळद याने थोडं सगळ्यांनी स्वच्छ झाली मूर्ती. कापडाचं चांगलं बारीक भुगा केल्यानंतर स्वच्छ मोठा पण बघितला होता मी, पण त्या मोठ्या तुमच्या घरातल्या मूर्त्यांना पण असं स्वच्छ करायचं. मोठ्यानं थोडा वेगळा वाटत होता असं. स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्या. स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घ्या. आता सगळी आता एखादा रिकामा प्लेट असेल किंवा तुम्ही घरी ज्याच्यामध्ये मूर्ती घेऊन जाणार आहे ना मूर्ती पुसून घ्या स्वच्छ. ओल्या जागेत वगैरे मूर्ती ठेवू नका. चांगल्या स्वच्छ प्लेट मध्ये मूर्ती ठेवा. ते पाणी तीर्थामध्ये नाही टाकायचं. ते पाणी झाडाला टाकून द्यायचं. तुमचं जे अगोदरचं निर्माल्य काढलेलं आहे त्याच्यात टाकलं तरी चालेल पाणी. ते दुसरं ताट नसेल तर त्या ताटातलं पाणी दुसरीकडे काढून घ्या. तीर्थामध्ये काढू नका. फक्त पहिल्या ताटातल्या पाण्यात टाका. ते ताट स्वच्छ करून घ्या. स्वामींची मूर्ती तिथे स्थापन करा ताटात. काय टाकायचं पाणी का टाका ना टाकायचं नाही धुवायचं आहे. थोडंसं स्वामींना स्नान करते. श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनुष्य सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना सुमंगलिक स्नानम समर्पयामी. स्नान झाले आता स्वामींचं. आता स्वामींना वस्त्र घालायचे. 2 दाणे अक्षता व्हायचे. 2 दाणे अक्षतांचे व्हायचे. ओम तद्द यज्ञ वर्षी प्रोक्षण पुरुषम जातमग्रतः तेन देवाजन्ते साधा विषयच्चे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनुष्य सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना वस्त्रम समर्पयामी. आता स्वामींना यज्ञोपवीत घालायचे. 2 दाणे अक्षताचे व्हायचे. ओम देव देव नमस्तेस्तु त्राहिमा भवसागरा ब्रह्मसूत्र सोत्तनीय भगवान पुरुषोत्तमं श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनुष्य सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना यज्ञोपवीतार्थे अक्षतां समर्पयामी. आता स्वामींना चंदन लावायचं म्हणजे अष्टगंध लावायचा कपाळाला स्वामींच्या पायाला. श्रीखंड चंदनम दिव्य गंधाढ्य सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमनुष्य सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना विलेपनार्थ चंदनम समर्पयामी. आता स्वामींच्या कपाळाला अक्षता लावायच्या. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्षतां समर्पयामी. तर स्वामींच्या पायाजवळ फुलं व्हायची. तुळशीपत्र व्हायचे. बेलपत्र व्हायचे. माल्यादिनी सुगंधिनी माल्यातादिनी वे प्रभो मया गृहातेनी पूजार्थ पुष्पाणि प्रतिनियतां श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना ऋतुकालद्भ पुष्पाणि समर्पयामी. आता स्थापित धूप ओवाळायचा आहे. स्थापन केलेला आहे आपण आणि तो धूप ओवाळायचा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना धूपम आग्रापयामी. स्थापित दीप ओवाळायचा आहे. भक्त्या दीपम प्रयच्छामि देवाय बंधात्मने त्राहिमा निरयाच रातीपोय प्रतिगृह्यतां श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना दीपम दर्शयामी.
आता स्वामींना नैवेद्य ठेवायचा आहे. मग अशी पंचोपचार पूजा करताना आपण कसं नैवेद्य ठेवला होता तसंच ठेवायचंय. वाटीमध्ये घ्या नैवेद्याची खडी साखरेची जी वाटी असेल ना तुमच्याकडं तेच ठेवा स्वामींच्या पुढे. अगोदर बघा, अगोदर पाण्याचा भरीव चौकोन करायचा, मग त्याच्यावरती खडी साखरेची वाटी ठेवायची. नैवेद्य धूतान देव भक्ती मेह्यचला कुरु इस्मितं मे वरदेवी भरद्रच परागती. आता सत्तेत वरदेन परिसिंचे आम्ही चौकोन केला पाण्याचा स्वामींच्या समोर. त्याच्या